नमस्ते, मी अनंत कौसाळे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा एक फिजिक्सचा सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 5t² मायनस 3t प्लस 3 फाइंड व्हेलॉसिटी ॲट 5 सेकंड. सर बघा आपला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. ओके सर, पहिल्या 5 सेकंदामध्ये सर आपला व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे, असा सर आपला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर चला सॉल्व करूया. तर आपला दिले काय बघा, आपला दिले बघा x इज इक्वल टू सर आपला काय दिले बघा 5t². काय सर 5t². नंतर काय बघा मायनस 3t, पुन्हा काय सर मायनस 3t प्लस काय बघा 3. ओके, आणि सर बघा t इज इक्वल टू आपला 5 सेकंद दिलेलं आहे. आणि सर आपला व्हेलॉसिटी फाइंड करायचं. आपलं काय करायचंय, डिस्प्लेसमेंट दिले आपला सर, टी दिले सर, आपला टाइम दिला आहे, आणि सर आपला 20 तिथं फाइंड करायचा आहे. हा सर आपला क्वेश्चन हा डिफरन्शिएशनच्या फॉर्म मध्ये सर आपला सॉल्व्ह करावा लागतो. रिपीट मी कशा सर, डिफरन्शिएशनच्या फॉर्म मध्ये सर हा आपला क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. म्हणून सर आपण लिहू देअरफॉर काय बघा dx बाय dt इज इक्वल टू सर आपण लिहूया काय 5t का काय स्क्वेअर मायनस 3t पुन्हा काय सर प्लस t. ओके सर, आणि सर इथं काय होतं माहिती का, -1 होत असतं, कारण सर एक काय डिफरन्शिएशन आहे. डिफरन्शिएशन म्हणजे सर -1 आणि इंटिग्रेशन म्हणजे +1. ओके, येस ऑर नो. यस सर. काय सर 10t मायनस किती सर इथं फक्त 3 आलं, टी कटून गेलं, आणि इथं आलं 0. ओके सर. तर टी सर आपला किती दिलंय 5 दिलंय, तर 10 गुणिले 5 मायनस 3 किती उत्तर आलं 50 मायनस 3 इज इक्वल टू 47 मीटर पर सेकंड इज आन्सर. यस ऑर नो. यस सर, छापू दिमाग में.